नमस्कार मित्रांनो, सागर हिट्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण एक अशा चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत त्याची सर्वांना तुम्हाला आतुरता आहे। तो चित्रपट म्हणजे शिवरायांचा छावा। या चित्रपटाचा ट्रेलरचा आपण रिव्ह्यू करणार आहोत। छत्रपती संभाजी महाराजांवरती चित्रपट बनतोय ही सर्वात मोठी शिवप्रेमींसाठी अगदी आनंदाची बातमी आहे। कारण दिग्पालजींनी ते धाडस केलं आणि ते सत्यात उतरवलं, त्यामुळे दिग्पालजींचे खरंच आभार मानले पाहिजेत। खरंच खूप कौतुकास्पद काम केलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित हा चित्रपट येणार आहे। चित्रपटगृहात 16 फेब्रुवारी 2024 रोजी। त्याचा ट्रेलर 2 दिवस झाला अगोदरच रिलीज केला गेला। चित्रपटाचा ट्रेलर हा एकदम भारी बनलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांचे चित्रपट फर्जंद, फतेह शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि सुभेदार हे इतके चित्रपट बनलेले आहेत। त्यामुळे ते चित्रपट पाहिल्यानंतर हा चित्रपट कधी एकदा थिएटरमध्ये येतोय आणि मी कधी एकदा पाहतोय असं मला झालंय। इतका भारी ट्रेलर बनलेला आहे आणि पहिल्यापेक्षा अगदी या ट्रेलरमध्ये किंवा या चित्रपटामध्ये सुधारणा केलेल्या आहेत आणि भव्य दिव्य असा चित्रपट वाटतोय। भूषण पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केलेली आहे। आम्ही चित्रपटाचा टीजर पाहिला होता। टीजरमध्ये तर अगदी बापरे भयानक। छत्रपती संभाजी महाराजांनी जे वाघाला फाडलेलाचा सीन तो त्यांनी टीजरमध्ये दाखवला होता। अप्रतिम असा। आपल्याला माहिती आहे ते VFX आहे किंवा तो वाघ डुप्लिकेट आहे, पण असं वाटतं की खरोखर ओरिजिनल तो वाघ फाडलेला आहे असं टीजरमध्ये अगदी हुबेहूब दिसतं। त्यामुळं टीजर बघून असं वाटलं होतं, भारी वाटलं होतं। यात छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना एक वाक्य बोललेलं आहे, अहत तंजावर ते तहत पेशावर पर्यंतचा मुलूक आपल्याला जिंकायचा आहे असं दाखवलेलं आहे। हा डायलॉग चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 2 वेळा घेतलेला आहे। त्यामुळं ह्या चित्रपटाची गरिमा किंवा या चित्रपटाचं भव्यता या 2 डायलॉगवरून समजून येते। दिग्पाल लांजेकर सरांना जे काही सांगायचं आहे ते या डायलॉगवरून समजलेलं आहे। प्रत्येक शिवप्रेमींना आणि महाराष्ट्रांना तर समजलेलं असेल की बाबा छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम हा असा भव्य आणि दिव्य या चित्रपटामध्ये दिसणार आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे युवराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या तोंडून तो एक छावा आहे, एका शिवरायांचा छावा आहे तो। तसं त्यांच्या तोंडून जे शोभतील, त्यांच्या तोंडून जी वाक्य आली असतील याची कल्पना करून किंवा याची हे करून जे दिग्पाल सरांनी त्यांना डायलॉग दिलेले आहेत ते डायलॉग आमच्या महाराजांना शोभतील असे डायलॉग आहेत। छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत भूषण पाटील हे ट्रेलरमध्ये तरी अगदी आमची मनं जिंकलेली आहेत ट्रेलरमध्ये, पण आता चित्रपट पाहताना त्या भूमिकेत त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला कितपत न्याय देतात हे चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला सर्वांना समजेलच। त्यावेळी आपण त्या चित्रपटाचा पण आपण रिव्ह्यू करणार आहोत, त्यावेळी आपण त्या भूमिकेबद्दल बोलू। ट्रेलरमध्येच जिजाऊ माँसाहेबांनी एक वाक्य बोललेलं आहे, ते वाक्य इतकं भारी आहे। शत्रूवर लढाई करायला जाताना त्यांनी दिलेली शिकवण, संभाजी महाराजांना जी दिलेली शिकवण किंवा त्याबद्दल ते वाक्य बोललेलं आहे, ते वाक्य ही अप्रतिम असं वाक्य आहे। चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लढाईचे वगैरे सीन दाखवले आहेत, ते अगदी छान दाखवले आहेत। भव्य दिव्य असे सेट दाखवलेले आहेत। राजवाड्याचे वगैरे सेटअप अगदी भारी दाखवलेले आहेत। त्यामुळे ट्रेलर वा, खरंच ट्रेलर भारी आहे। तुम्ही जर ट्रेलर पाहिला असेल तर त्याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कसा वाटला तो ट्रेलर आणि तुम्हाला या चित्रपटाची किती आतुरता आहे हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटांचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।